दापोली तालुक्यातील वेळवी येथील कलानगर परिसरातील सार्वजनिक वापरातील रस्ता अडवल्याच्या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। गेल्या तब्बल 3 वर्षांपासून हा प्रश्न प्रशासनाच्या दारात प्रलंबित असतानाही त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। वेळवी कांगवई मुख्य रस्ता ते कलानगर पद्मावती मंदिराकडे जाणारा रस्ता हा श्रीमती मालती पडवेकर यांनी सिमेंटचे पूल उभे करून त्यावर तारेचे कुंपण घालून पूर्णतः बंद केल्याने कलानगर गावातील वातावरण चांगलेच तापले आहे। स्थानिक ग्रामस्थांचा कायमचा रहदारीचा असणारा हा रस्ता बंद केल्याने ग्रामस्थांची फार मोठी अडचण निर्माण झाली आहे। याबाबत तहसीलदार आणि पोलीस स्टेशनला रीतसर तक्रार दाखल करण्याकरिता कलानगर गावातील महिला, पुरुष व शाळेतील मुले असे 100हून अधिक ग्रामस्थ आज तहसीलदार कार्यालय येथे धडकले। तहसीलदार यांच्यासमोर आपली कैफियत मांडली व 100 वर्षांहून अधिक पूर्वीचा रस्ता मोकळा करून आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली। आज आम्ही इथे कलानगर तालुका दापोली या गावचे ग्रामस्थ, महिला, या पूर्ण गावाचे सर्व ग्रामस्थ हे आज इथे आलेले आहेत तहसीलदार मॅडमना निवेदन देण्यासाठी की कलानगर गावातील मालती पडवेकर या महिलेने गावातील पिढीजात रस्ता जो मुख्य रस्त्यापासून गावामध्ये जाण्यासाठी हा रस्ता तारेचा कंपाऊंड घालून अडवलेला आहे। त्या अडवल्यामुळे आमच्या गावातील रहिवासी, शाळेतली मुलं, कॉलेजातली मुलं ही कॉलेजात जाऊ शकत नाही आहे। पूर्ण रस्ता बंद, शेतात लोक जाऊ शकत नाही। हा प्रकार 2 दिवसापूर्वी म्हणजे तारीख 30 मेला हा बंद केलेल्याने आज तारीख 2 आहे। आम्ही तातडीनं तहसीलदार मॅडमकर पूर्ण गाव आलेला आहे आणि तक्रार केलेली आहे। आम्हाला याच्यातून न्याय मिळावा। गेले 3 वर्ष ही महिला केन प्रकारे गावाला लढत आहे। पाईपलाईन अडव, रस्ता अडव, पायवाट अडव, घरकुलं अडव। घरकुल बांधत असताना लोकांची घरकुलं बांधायला दिलेली नाहीत। लोकांना डोक्यावर घेऊन साहित्य घेऊन जावं लागलं। तरी यावेळेला पूर्ण गाव या निर्णयाने आलेला आहे की जर का आम्हाला आज न्याय नाही मिळाला तर उद्या आम्ही तो रस्ता स्वतः तोडणार आणि तिच्या घराला जो जातो तो आमच्या मालकी हक्कातून जातो, तोही रस्ता अडवणार। हा निर्धार घेऊन आज आम्ही सर्व ग्रामस्थ इथे आलेलो आहोत आणि आपल्या माध्यमातून आम्ही शासनातील सर्व अधिकाऱ्यांना विनंती करतो की आम्हाला कलानगर गावाला न्याय द्यावा। मॅडमनी आज सांगितलेलं आहे की आज संध्याकाळपर्यंत BDO, PI साहेब आणि त्या स्वतः जाग्यावर येऊन पाहणी करणार आहेत आणि तिथे जाग्यावर निर्णय घेऊन आम्हाला न्याय देणार आहेत। कायमस्वरूपीचा हा आम्हाला न्याय मिळणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। मी काय म्हणते, तुम्ही आलात ना, तुमचा विषय माझ्यापर्यंत ऑलरेडी काल आला होता। कालच मी नोटीस काढून त्यांना बोलून घेणार होते, पण PI त्याच्यामध्ये जे आपले पोलीस PI आहे थोडंसं सत्य त्याच्यामध्ये जाऊन पाहणी करणार होते, सगळं करणार होते, मग माझ्याकडे केस दाखल करणार होते म्हणून मी थांबलेले आहे। लक्षात, त्यांच्या पण माझ्याकडे काहीतरी अहवाल आला पाहिजे तेव्हा मला पुढे जाता येईल ना त्याच्यात। दुसरा विषय कसा आहे, तो रस्ता आपल्याला पूर्वीपासून येतात। आता 2दा तिथे काहीतरी मराठी चिरे टाकले होते, ते चिरे काढायला मीच लावले होते। आता सुद्धा ते माझ्याकडे चॅप्टर केस आलेले आणि पुन्हा त्यांनी रस्ता जर अडवला असेल तर त्याला आपण नोटीस करून त्याला समक्ष बोलून त्या बाईला आम्ही हे पहिलं तर काढायला लावू। नाही काढलं तर काय ऍक्शन घ्यायची, संयुक्त कारवाई करण्यात 23 नंबरचा नोंद असेल, ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असेल तर ग्रामपंचायतचं काम असतं की हे रस्ता मोकळा करायला पाहिजे। BDO आहे, आमचं तहसील ऑफिस आहे आणि पोलीस, संयुक्त कारवाई आम्ही करू आणि एवढं नक्की की शाळेची मुलं असेल, कॉलेजची मुलं असेल, त्यांना कुठे जायला त्रास होणार नाही याची आपण नक्की काळजी घेऊ। लक्षात, आणि तुम्ही सगळेजण एवढे येण्याची आवश्यकता नव्हती कारण हा विषय आमच्यापर्यंत आला होता। आमचं ऑलरेडी आमच्या स्तरावर बोलणं चालू होतं। रात्री PI पण मला येऊन गेली, ते येत आहेत, BDO सरांना पण बोलवलंय, PI ला पण बोलवलं
तिकडे आम्ही चर्चा करतो व्यवस्थित, कसं ऍक्शन प्लॅन करतो ते करतो आम्ही आणि आम्ही त्याच्यावर निर्णय घेतो व्यवस्थित. नक्की एवढं आहे की हे चुकीचं आहे, अशा प्रकारे कोणी रस्ता अडू शकत नाही, तर आपण मोकळा करून घेऊ. पण तोडीत हे तुटत नाही तिथपर्यंत आम्ही इथून जागा सोडित नाही. जागा आम्ही सोडित हॉलमध्ये जाऊन नाही. बसून नाही, घ्या आम्ही तिकडे सगळे. बसतो. बसून घ्या. अशा पद्धतीची भूमिका घेऊन जमणार नाही. मॅडम तुम्ही तुम्हाला बसायचं असेल लोक आणि म्हणत नाही, मॅडम ग्रामस्थ काय बोलताय, हा. जायला मुलांना रस्ता नाही आता जाऊन तिथे काय करणार, मग इथे बसणार असं माहिती ठीक आहे, तुम्हाला जे करायचं कळलं की आहे नाही? ना, तुम्ही तिथे हॉलमध्ये आणि पंखा आहे, पोलीस लाईट गेले आहे, मॅडम, खुर्च्या पोलीस आहे. गेले होते. तुम्ही सगळे तिथे बसा. ती बाई पळून गेली. मला काय म्हणायचं, चालेल. माझ्या समोर पोलिसांनी रिपोर्ट ठेवल्याशिवाय मी काही करू शकत नाही. मला रिपोर्टिंग कोण करणार? पोलिसांनी सांगायला पाहिजे. पोलीस जागेवर गेलेले, पोलीस आता पण येत आहे, व्हिडिओला पण बोलेल. मी त्यांच्याशी बोलल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. मला तेवढा वेळ तर लागणार. माणुसकीचं एक हे सांगतो, नाही का? सांगतो, तुम्ही तिच्या बोलायची पण गरज घरात नाहीये. ऐकावं मॅडम, तिच्या घरात जायला जो रस्ता आहे ना तो दुसऱ्याचा आहे. म्हणजे त्याने जर का कंपाऊंड घातलं, तार घातली, पण तुम्ही करायचं आहे. चला मग आता थोडं बंद करू. काय होतंय? मी त्या दिवशी पण सांगितलं तुम्हाला, त्या बाईला पण बोलले. आज तुम्ही तिच्या घरात जाऊ शकत नाही ती. अहो साहेब, तुम्ही मला हे सांगता, मी नाही का हेच वाक्य त्या बाईला बोलले. त्याला त्या दिवशी माझ्याकडे जेव्हा चॅप्टरला तुम्ही नव्हता, त्याला मी हे सांगितलं, इथून बाहेर पडलं ना की प्रत्येक जो रस्ता आहे कोणाच्या ना कोणाच्या मालकीचा आहे आणि तो रस्ता कोणीतरी दिल्याशिवाय आपल्याला जाता येत नाही. आता मी सुद्धा बाहेर पडले तर रस्त्यावर ना, तो रस्ता पण कोणाच्या मालकीचा असेल की सर्व नंबर मधून गेलेल्या पूर्वी तोच ते आपण घेतलाय ना रस्ता. त्यामुळे गावागावामध्ये हे जे रस्ते ते प्रत्येकाच्या सर्व नंबर मधून गेलेले आहेत. आणि आता याच दृष्टीने मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते. आपली जी महत्वाकांक्षी योजना आहे शासनाची पाणंद रस्त्यांची, त्याच्यामध्ये पण हेच गोष्टी आहेत की हे जे रस्ते आहेत ना गावागावातले ते आपल्याला पुरून टाकून, कच्चे रस्ते पुरून टाकून पक्के करायचे. त्याच्यानंतर पुढे डांबरीकरण वगैरे सगळं होईल. पण त्या रस्त्यांसाठी आम्ही जेव्हा संमती मागायला जातोय, बक्षीसपत्र करा म्हणतोय, एकही माणूस पुढे येत नाही. म्हणजे आता आपल्याकडे 94 रस्ते आहेत मोजणी झालेले आपल्या तालुक्यामध्ये. भूमी अभिलेखने मोजणी केले 10 गावातले. आता आम्ही म्हटलं ना आपण चला ते रस्ते करायला देऊ. शासन म्हणतं आम्ही पैसे देतोय, 1 किलोमीटरला 15 लाख रुपये शासनाची योजना आहे. पण आपले लोक तयार होत नाही, मी देणार नाही, मी असा जाईन त्याच्यावर, पण मी बक्षीसपत्र करून देणार नाही. हे जे आपले जे आहे ना मेंटॅलिटी, ती आपल्याला बदलायला पाहिजे. हे जर झाल्यानंतर हा रस्ता सुद्धा आपण मुरुम टाकून करू शकतो. फक्त एकच अट अशी आहे की ते रस्ते वाड्यावाड्यांना जोडणारे, शेताकडे जाणारे लोकांच्या उपयोगाचे रस्ते असले पाहिजे.